बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांच्यातील आणि कॅबिनेट मंत्री तथा नवी मुंबईचे शिल्पकार मानले जाणारे गणेश नाईक यांच्यातील दीर्घकाळ सुरू असलेले शीतयुद्ध आता संपले आहे। हे वक्तव्य नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले असून यामुळे आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे। म्हात्रे समर्थक आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी हवालदिल झाल्याची भावना व्यक्त केली आहे। तत्कालीन परिस्थितीनुसार गत विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार म्हात्रे यांनी स्वतःचा विजय मिळवण्यासाठी गणेश नाईक यांच्याशी अप्रत्यक्ष संघर्ष निर्माण केला होता। यात बेलापूरमधील भाजपा कार्यकर्ते आणि म्हात्रे समर्थकांना गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांच्या विरोधात कामे करण्यासाठी प्रेरित केले गेले। यामुळे या कार्यकर्त्यांचे नाईक कुटुंबाविरोधात शत्रुत्व निर्माण झाले। आता मनपा निवडणुकीत याच कार्यकर्त्यांपैकी काही जण नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत। उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार म्हात्रे यांच्या शिफारशीची गरज असताना त्यांनी नाईक यांच्या विरोधीचे युद्ध संपल्याचे जाहीर करून पक्षातील उमेदवार निवडीची जबाबदारी अप्रत्यक्षपणे गणेश नाईक यांच्याकडे सोपवल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे। यामुळे आता म्हात्रे समर्थक इच्छुक उमेदवारांसमोर मोठा यक्षप्रश्न उभा राहिला आहे। आता त्यांना भाजपाची उमेदवारी मिळणार का की नाईक गटाच्या प्रभावामुळे त्यांची वाटचाल कठीण होणार, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।